जय हिंद. शौर्य, निर्धार, निष्ठा यांचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे आपले भारतीय सैनिक आणि याच आपल्या भारतीय सैनिकांबद्दल आज आपण वीरांना सलामी या पाठामध्ये अजून माहिती पाहणार आहोत, ज्याच्यामुळे नक्कीच आपल्याला आपल्या भारतीय सैन्याचा, आपल्या भारतभूमीचा गर्व वाटेल. तर आपण पाहतोय इयत्ता 12वी मराठीमधील 5वा पाठ वीरांना सलामी. मी सुहानी आणि आता आपण आपल्या पाठाला सुरुवात करणार आहोत. त्याआधी हा पाठ ज्यांनी लिहिलाय त्या लेखिका म्हणजे अनुराधा प्रभुदेसाई यांच्याबद्दल थोडक्यात माहिती आपण पाहूया. प्रसिद्ध लेखिका आहेत, लक्ष फाउंडेशनच्या संस्थापिका आहेत आणि हे जे लक्ष फाउंडेशन आहे ते नेमकं काय काम करतं? तर या फाउंडेशनच्या माध्यमातून 2004 पासून श्रीनगर, लडाख, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि आसाममधील जे काही आघाड्यांवरील ठाणे आहेत, तर त्या ठिकाणी जाऊन तेथील जवानांशी संपर्क साधून आम्ही तुमच्या सोबत आहोत असा विश्वास देण्यासाठी पुढाकार. कारण हे जे जवान आहेत, तर हे आपल्या रक्षणासाठी म्हणा किंवा आपल्या भारतभूमीच्या रक्षणासाठी लढत असतात आणि ते एकटे आपल्या कुटुंबापासून दूर त्या ठिकाणी सीमेवरती असतात आणि त्यामुळे रक्षाबंधनच्या वेळेस जाऊन त्यांना दिलासा देणं किंवा त्यांच्याशी बोलणं असेल, त्यांना विश्वास देणं, की आम्ही तुमच्या बरोबर आहोत. भारतामधला प्रत्येक नागरिक तुमच्या बरोबर आहे. आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. तुम्ही आमच्यासाठी जे काही काम करत आहात त्याबद्दल आम्ही तुमचे ऋणी आहोत. हे सगळं ते जवानांना जाऊन सांगतात. त्यांच्या मनामध्ये आम्ही त्यांच्या बरोबर आहोत किंवा आपण त्यांच्या बरोबर आहोत, ही भावना जवानांच्या मनामध्ये ते लोकं पेरतात. कारगिल युद्धातील 12 वीरांच्या शौर्यगाथांच्या पुस्तकांचे शाळांमध्ये वितरण त्यांनी केलेलं आहे. जेणेकरून शालेय विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आपल्या जवानांबद्दल आदर निर्माण होईल, गर्व निर्माण होईल, गौरव त्यांना वाटेल. ऋणानुबंध सैनिकांची कारगिल शौर्यगाथा हे दृकश्राव्य सादरीकरण, दृकश्राव्य म्हणजे ज्याला आपण व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये म्हणू शकतो, ऑडिओ व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये. सैनिकांबद्दल आदरभाव व्यक्त करणाऱ्या सैनिकांसाठी रक्षाबंधन, सैनिकांबरोबर दिवाळी, सैनिक माझा व्हॅलेंटाईन, प्रत्येक सैनिक एक पंथी, सैनिकांसोबत युवा प्रेरणा अशा प्रकारच्या अनेक कार्यक्रमांचं आयोजन त्यांनी केलं होतं. सैनिकांसाठी रक्षाबंधनमध्ये काही राख्या किंवा काही फाउंडेशनचे जे काही लोकं आहेत तर ते किंवा बहिणी आहेत, भगिनी आहेत, तर त्या जातात सीमेवरती आणि तेथील सैनिकांना राखी बांधली जाते. त्यांच्याबरोबर हे सगळे सण साजरे केले जातात. कारण सैनिकांना सणांसाठी प्रत्येक वेळी घरी येणं शक्य नसतं. त्यामुळे आपण त्यांच्यासोबत जाऊन ते सण साजरे केले पाहिजेत किंवा त्यांना तो आनंद आपण दिला पाहिजे. या भावनेने ते लोकं किंवा लक्ष्य फाउंडेशनचे जे काही लोकं आहेत, तर ते त्या ठिकाणी जातात सैनिकांकडे. त्यानंतर पुढे आहे सन 2004 मध्ये केवळ एक पर्यटक म्हणून लडाखला गेलेल्या लेखिका 1999 चे कारगिल युद्ध आपल्यापर्यंत पोहोचले कसे नाही याची खंत वाटत राहते. म्हणजे खरं तर लेखिका फक्त एक पर्यटक म्हणून लडाखला गेल्या होत्या आणि त्यांना अर्थात कारगिलचं जे काही युद्ध होतं खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालं होतं. विजय ऑपरेशन त्या ठिकाणी झालं होतं आणि मग ते जे युद्ध आहे तर ते अजूनही आपल्यापर्यंत पोहोचलं नाही किंवा त्याची माहिती आपल्यापर्यंत त्या पद्धतीने पोहोचली नाही. तर याचं त्यांना सतत खंत वाटत राहते आणि त्यानंतर विजयस्तंभाच्या साक्षीने पुढील 5 वर्षे या भूमीवर येऊन सर्व वीरांना सलामी देईन, अशी ती शपथ त्या ठिकाणी घेतात. आणि विजयस्तंभ आहे त्या ठिकाणी जिथे कारगिलचं युद्ध झालं होतं लडाखला तर त्या ठिकाणी आणि त्यांनी असं तिथे ते सगळं बघून किंवा तिथे कशा पद्धतीने किती शौर्याने हे सगळे सैनिक लढले होते. त्या विजयस्तंभावरती जे जे काही सैनिकांना वीरमरण आलं होतं किंवा जे सैनिक शहीद झाले होते त्यांच्याबद्दल त्या ठिकाणी त्यांना कृतज्ञता व्यक्त व्हावी किंवा त्यांची आठवण, त्यांच्या प्रति आदर म्हणून त्या ठिकाणी विजयस्तंभ आहे. तर त्या ठिकाणी जाऊन त्यांनी असं एक शपथ घेतली म्हणूया आपण, की 5 वर्ष, पुढची 5 वर्ष मी या ठिकाणी येईन आणि सलामी देणार आहे. त्या शपथपूर्तीसाठी वाटेवरचा प्रवास म्हणजे हा पाठ आणि मग तिथे जात असताना त्यांना त्यांच्या मनामध्ये काय-काय आठवणी येतात किंवा तिथे गेल्यानंतर सैनिकांबद्दल त्यांना काय-काय वाटतं, ते सगळं त्यांनी या पाठामध्ये सांगितलेलं आहे. कुटुंबापासून दूर सीमेवरती सेवा परमो धर्मः म्हणजे सेवा हाच परमधर्म चे पालन करत सैनिक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये देशरक्षणाचे काम करत असतात. कुटुंबियांच्या प्रेमासाठी असुसलेल्या या सैनिकांसोबत जेव्हा रक्षाबंधन साजरे केले जाते, तेव्हा ते खऱ्या अर्थाने रक्षाबंधन ठरते. कारण तेच सैनिक खऱ्या अर्थाने आपली रक्षा करत असतात आणि आपण त्यांना रक्षाबंधन म्हणजे काय? बहीण भावाला राखी बांधते आणि त्याचा एक मागचा संदेश असा आहे, की भावाने बहिणीचं रक्षण केलं पाहिजे. हे जेव्हा आपण सैनिकांना राखी बांधतो आणि ते खऱ्या अर्थाने आपले रक्षण करत असतात, त्या लेखिकांना असं म्हणायचंय, की हेच ॲक्चुअली खरं रक्षाबंधन आहे. याचा प्रत्येकारी अनुभव या पाठामधून मिळतो. जवानांच्या ठाण्यांपर्यंत पोहोचण्यासाठी लेखिकेने केलेल्या प्रवासातून सीमेवरील ज्या काही खडतर परिस्थिती आहे, त्याची कल्पना आपल्याला येते, की म्हणजे किती खडतर परिस्थिती असेल किंवा किती प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे सगळे सैनिक राहतात आणि आपली रक्षा करतात, आपल्या भारत मातेचं रक्षण करतात, हे आपल्याला कळून येतं.
अशा परिस्थितीमध्ये जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या जवानांबद्दलच्या अभिमानाने आपला ऊर भरून येतो. आपण सुद्धा जवानांसाठी ठोस काहीतरी करायला हवं असं आपल्याला वाटतं. आता लेखिकांचा परिचय झाला, पाठाचाही थोडक्यात परिचय झाला. आता आपण पाठाला सुरुवात करूया. सुरुवातीलाच आपण पाहिलेलं आहे, की लेखिका अनुराधा या ज्या आहेत, तर यांनी पर्यटन करण्यापासून याची सुरुवात केली होती. तर पाठाची सुरुवात पण त्याच प्रकारची आहे. एका पर्यटकाच्या नजरेतून सुरू झालेला किंवा सुरू केलेला 7 दिवसांचा प्रवास लेह, नुब्रा व्हॅली. नुब्रा व्हॅली म्हणजे काय आहे, की लेहपासून साधारणतः एक 150 किलोमीटर अंतरावर जे ठिकाण आहे, त्याला आपण कोल्ड डेझर्ट म्हणतो आणि तिथेच हे नुब्रा व्हॅली पाहायला मिळतं. पँगॉन्ग लेक अगेन लडाखमध्येच हा तलाव आहे. लडाखमध्ये साधारणतः 130 किलोमीटर वगैरे पसरलेला हा तलाव आहे, जो की अर्धा चीनमध्ये आहे आणि अर्धा आपल्या भारतामध्ये आहे. आणि खरं तर हा जो तलाव आहे इतका प्रसिद्ध यासाठी आहे, कारण हा रंग बदलणारा तलाव आहे आणि रंग बदलणारा म्हणजे अर्थातच त्या ठिकाणी नैसर्गिक कारण आहे, त्याच्यामुळे रंग बदलतो तो तलाव असं म्हटलं जातं आणि त्याच्यामुळेच तिथे पर्यटक मोठ्या प्रमाणावरती येतात ते पाहण्यासाठी. आणि सरतेशेवटी द्रास, कारगिल. तर अशा पद्धतीने त्यांनी एक आखलेला आहे, त्यांचा प्लॅन केलेला आहे, की कसं-कसं आपल्याला कुठे-कुठे जायचं आहे. असा शेवटचा टप्पा शिल्लक होता. कारगिल आणि द्रास सोबत असलेले जे काही लडाखी ड्रायव्हर आहेत, म्हणजे त्यांच्याबरोबर फिरत असतील स्टॅन्झिन 5 वर्षांपूर्वी घडलेल्या कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देत होता. गाडी पुढे चालत होती आणि मग हे जे ड्रायव्हर आहेत, तर ते सांगतायत, की या ठिकाणी कारगिलचं युद्ध जेव्हा झालं होतं, तर तेव्हाची परिस्थिती काय होती आणि हे सगळं ऐकत-ऐकतच ते द्रासला पोहोचले. शासकीय विश्रामगृहामध्ये 2 खोल्या मिळाल्या आणि अर्थातच या ठिकाणी जिथे सैनिक वगैरे असतात किंवा ज्या ठिकाणी छावणी आहे, सैनिकांचे ठाणे आहेत, तर त्या ठिकाणी राहण्यासाठी त्यांना साधारणतः शासकीय खोल्या वगैरे मिळाल्या होत्या. सकाळी उठून लांबूनच दिसणाऱ्या टायगर हिलच्या सुळक्याचं दर्शन घेतलं. आता या ठिकाणी सुळका म्हणजे काय आहे, की टेकडीवरचं जे काही निमुळतं होत जाणारं टोक असतं, तुम्ही पाहिलं असेल कधी-कधी, की साधारणतः आय डोंट नो की इथे मी ड्रॉ करू शकते का? हो, हो. ओके, ठीक आहे. सो बेसिकली या ठिकाणी तुम्ही कधीतरी टेकडी अशी पाहिली असेल. सो या ठिकाणी वरचं जे काही निमुळतं होत जाणारं टोक असतं, त्याला आपण काय म्हणतो? सुळका म्हणतो. सो त्यानंतर सुळक्याचं आम्ही दर्शन घेतलं, म्हणजे टोकाचं आम्ही दर्शन घेतलं. थोड्याफार मिळालेल्या माहितीमुळे 1999 साली इथे काय उत्पात घडला असेल, या कल्पनेनंही अंगावर काटा आला होता. कारण त्यावेळेस त्या ठिकाणी टायगर हिलवरती कारगिलच्या युद्धाचा प्रसंग होता. तर तेव्हा तिथली परिस्थिती काय असेल, हे त्यांना त्याचा विचारही केला जात नव्हता. कारण एवढी भयानक परिस्थिती त्या ठिकाणी असणार आहे. निशब्द अवस्थेतच तोलोलिंगच्या पायथ्याशी बांधलेल्या ऑपरेशन विजयच्या स्मारकापर्यंत आम्ही पोहोचलो. त्यानंतर आता पुढे लेखिका अशा म्हणतात, की ऑपरेशन विजय म्हणजे हे जे काही कारगिलचं युद्ध होतं, तर त्याला सरकारने ऑपरेशन विजय असं नाव दिलं होतं. समोर दिसणारा तोलोलिंग, डावीकडे नजर गेली की दिसणारा रॉकी नॉब, हम्प, इंडिया गेट, थ्री पीपल, टायगर हिलचा सुळका आणि त्याच्या बाजूचा पॉइंट म्हणजे 4,875 भारतीय जवानांनी काबीज केलेल्या शिखरांची रांग. होय. याच मातीतून धूळ अंगावर घेत उंच म्हणजेच जवळ-जवळ 16,000 फुटांवरचा जो काही बर्फाच्छादित शिखर आहे, तर त्या शिखरावर शत्रूच्या तोफा पहाडावरून आग ओकत असताना सुद्धा या भयान पर्वतावर आमचे धैर्यधर अथक चढत राहिले होते. म्हणजे आपले सैनिक अथक प्रयत्न करून चढत राहिले होते. का? तर आपल्याला आपल्या भारत भूमीचं रक्षण करायचं होतं आणि आपल्या भारत भूमीला शत्रूच्या ताब्यात जाऊ द्यायचं नव्हतं. तर अशा पद्धतीने त्यांनी वर्णन केलेलं आहे. आसपासच्या परिसरामध्ये काय-काय आहे तर ते सांगितलेलं आहे आणि आपण एक हे जाणून घेऊ शकतो, की तेव्हा लढताना किती प्रतिकूल परिस्थितींना सैनिकांना सामोरे जावं लागलं असेल. धैर्यधर म्हणजे हिम्मतवान किंवा त्यांना आपण सैनिकांसाठी हे विशेषण इथे वापरलेलं आहे धैर्यधर. पुढे आता आपण पाहणार आहोत नेक्स्ट. मृत्यू समोर दिसत असतानाही त्याच्या जबड्यातून हात घालून मृत्यूलाच आव्हान देणारी 22-23 वर्षांची तेजोमय स्फुल्लिंग होती ती. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, की या युद्धामध्ये किंवा त्या कारगिलच्या युद्धामध्ये आपलं जगणं मुश्कील आहे. कारण खूप भयान परिस्थिती होती. खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायरिंग चालू होतं आणि अतिशय डेंजरस सिच्युएशन होती. तर त्याच्यामध्ये सगळ्यांनाच माहिती होतं, की आपण जगू वाचू काहीच माहिती नाही आपल्याला आणि आपला कदाचित या ठिकाणी मृत्यूसुद्धा होऊ शकतो. आपण शहीदसुद्धा होऊ शकतो. हे सगळं माहिती असताना सुद्धा ते लोकं त्या ठिकाणी त्या परिस्थितीमध्ये लढत होते आणि साधारणतः ते जवान म्हणजे खूपच यंग अशी मुलं होती. 22-23 वर्षाची मुलं होती आणि तरी पण ती आपल्या मृत्यूला न घाबरता किंवा आपल्या
म्हणजे आपल्याला काय झालं तर पुढे कसं होईल, काय वगैरे याचा कुठलाही विचार न करता फक्त एकच ध्येय त्यांच्या मनामध्ये होतं, की आपल्याला आपल्या भारतभूमीचं रक्षण करायचं आहे. आणि हाच विचार घेऊन ते सगळेजण लढत होते. ज्यांना आशीर्वाद द्यायचे त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन सलामी देणं किती कष्टप्रद आहे. म्हणजे अर्थातच ती मुलं खूप लहान होती आणि ती शहीद झालेली आहेत. आणि आता जेव्हा लेखिका विजय स्मारकासमोर उभ्या आहेत, तेव्हा त्यांना असं वाटतंय, की खरं तर यांना आशीर्वाद देण्यासाठी आपण हात पुढे केला पाहिजे होता. पण आता ते शहीद झाले असल्यामुळे आपल्याला त्यांना आशीर्वाद देता येत नाहीये, तर सलामी द्यावी लागते. तर हे किती कष्टप्रद आहे, म्हणजे किती कष्टदायक आहे, याची जाणीव झाली. थरथरत्या हातांनी, डबडबलेल्या डोळ्यांनी त्या स्मारकाला सलाम केला आणि लेखिकांनी त्या स्मारकाला सलाम केलेला आहे. पुढे आता आपण बघतोय नेक्स्ट. तेवढ्यात एक तरुण लष्करी अधिकारी तेथे आला. त्यांनी आम्हाला कारगिल युद्धाची फिल्म बघायला तेथील दृकश्राव्य दालनामध्ये नेलं. आता अर्थातच कारगिलमध्ये काय-काय झालं हे लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी बरेचसे दृकश्राव्य माध्यमातून त्याच्याबद्दल लोकांपर्यंत माहिती पोहोचवली जात होती. दृकश्राव्य म्हणजे जे आपण बघू पण शकतो आणि ऐकू पण शकतो. तो सगळा थरार म्हणजे दुर्दम्य आशावाद, असामान्य कर्तृत्व, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि अदम्य साहस या शब्दांना मूर्तपणे सार्थ देणारं कर्तृत्व होतं. म्हणजे आपल्याला अर्थात आपण या सगळ्या शब्दांचा अर्थ पाहणार आहोतच. दुर्दम्य आशावाद म्हणजे काय? अशी आशा कधीही न संपणारी, कधीही न मरणारी प्रचंड आशावाद असणारे ते सगळे जवान होते. असामान्य कर्तव्य म्हणजे ह्या सगळ्यांनी आपल्या भारत मातेप्रती असणारं जे काही कर्तव्य आहे, तर ते अतिशय निष्ठेने पार पाडलं होतं. यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रखर अशी राष्ट्रनिष्ठा होती. आपल्या देशाबद्दल प्रचंड अभिमान होता. प्रचंड निष्ठावान हे सगळे सैनिक होते आणि अदम्य साहस म्हणजे अतिशय मोठं साहस असं त्यांनी केलेलं होतं. आणि या सगळ्या शब्दांना सार्थ असं काही असेल किंवा या सगळ्या शब्दांचा अर्थ समजून देणारं असं काही असेल, तर ते त्यावेळी जवानांनी जे युद्ध केलं होतं कारगिलमध्ये तर ते आहे. सरतेशेवटी एका शहीद झालेल्या वीराच्या आईने जे म्हटलं, ते ऐकून तर जबरदस्त चपराक बसल्यासारखं झालं. चपराक म्हणजे काय? एक थोबाडीत मारणं किंवा काहीतरी पटकन जाणीव होण्यासारखं झालं. त्या म्हणाल्या, "जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है, उस देश से थोडासा प्यार तो करो." म्हणजे ती अशी म्हणाली, की म्हणजे तिचा मुलगा त्या ह्याच्यामध्ये शहीद झाला होता आणि तिचं असं म्हणणं होतं, की "या देशासाठी मी माझा मुलगा गमावलेला आहे. तुम्ही थोडंफार तरी आपल्या देशावरती प्रेम करा." चाबकानं 100 फटके मारले असते, तर ज्या वेदना झाल्या असत्या, त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक वेदना तेव्हा झाल्या, जेव्हा त्या स्त्रीचं बोलणं किंवा त्या आईचं बोलणं त्यांनी ऐकलं. आणि त्या विव्हळ अवस्थेमध्ये विजयस्तंभासमोर शपथ घेतली, की खरंच या जवानांनी आपल्याला खूप काही दिलेलं आहे, खूप काही आपल्यासाठी केलेलं आहे, आपल्या देशासाठी केलेलं आहे. आणि तेव्हाच लेखिकेने तिथे शपथ घेतली, की शिस्त, निष्ठा, समर्पण आणि त्याग या माझ्या मध्यमवर्गीय शब्दकोशामध्ये सपकपणे वापरल्या जाणाऱ्या शब्दांना यथोचित न्याय देईन. म्हणजे आपण हे शब्द खरं तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये म्हणा वापरतो. पण त्याला सार्थ असं आपण काही करत नाही. पण आता मात्र लेखिकेने ठरवलेलं आहे, की या सगळ्यांना अर्थ मिळावा किंवा या सगळ्यांना न्याय मिळावा असं मी काहीतरी करणार आहे. केवळ शब्द नाहीत, तर अशी वृत्ती बनलेल्या सैन्य दलातील त्या वीरांचे भाट होऊन भाट म्हणजे त्यांचं गौरव गाणारे व्यक्ती, तर भाट होऊन कवन गाईन आणि निदान पुढील 5 वर्ष नागरिकांना सोबत घेऊन या भूमीवरती येऊन सर्व वीरांना सलामी देईन. पन्नादाईप्रमाणे सर्वसमावेशक मातृत्व अंगीकारेन आणि त्यांच्या त्यागाला पात्र बनण्याचा मी प्रयत्न करणार आहे. म्हणजे त्या मुलांनी किंवा त्या सैनिकांनी आपल्यासाठी जो त्याग केला आहे, त्याला आपण पात्र बनलं पाहिजे. त्यांची जाणीव आपण ठेवली पाहिजे. त्यांनी आपल्यासाठी त्यांचा जीव दिलेला आहे किंवा आपल्यासाठी ते शहीद झालेले आहेत, त्याची जाणीव आपल्यामध्ये सतत असली पाहिजे. यासाठी लेखिकेने अशी शपथ घेतली, की पुढची 5 वर्ष मी या ठिकाणी येणार आहे इतर नागरिकांना घेऊन, जेणेकरून त्यांच्या मनामध्ये पण ही जागृती व्हावी आणि त्यांना घेऊन येऊन मी ते सलामी देणार आहे. इथे एक शब्द वापरला गेला आहे पन्नादाई प्रमाणे. आता पन्नादाई प्रमाणे याचा नेमका अर्थ काय होतो? तर एक राजनिष्ठ स्त्री जिने राजस्थानच्या घराण्यासाठी स्वतःच्या पुत्राचे बलिदान दिले, म्हणजे देशासाठी तिने बलिदान दिले, तर तिच्याप्रमाणे समावेशक मातृत्व अंगीकारण्याचा मी प्रयत्न करेन आणि त्यांनी जो काही आपल्यासाठी केलेला आहे, तो खरंच त्या त्यागासाठी पात्र बनण्याचा मी प्रयत्न करणार आहे. भावनिक कल्लोळ शमला आणि भानावर आल्यावर एक एक अस्वस्थतेची लहर स्पर्शून गेली. म्हणजेच काय की त्यांनी ते सगळं फिल्म पाहिल्यानंतर त्यांनी त्या भावनेमध्ये हे सगळं बोलून तर टाकलं. पण ते बोलल्यानंतर त्यांच्या मनामध्ये एक अस्वस्थता आली. ती आता का आली ते आपण बघूया. की भावना वेगात
शपथ तर घेतली, पण जमेल का हे सारं आपल्याला? म्हणजे त्यांचं असं होतं, की आता आपण शपथ तर घेतली, की दर 5 वर्षांनी इथे यायचं, सलामी द्यायची, इतर नागरिकांना सुद्धा घेऊन यायचं. पण खरंच हे जमवू शकू का आपण? विचारांती मन खंबीर केलं. म्हणजे एक निर्णय घेतला, एक मजबूत निर्णय घेतला, मन खंबीर केलं आणि ठरवलं, की काही क्षणातच मनाचा निश्चय झाला आणि मग प्रतिज्ञा पूर्ततेच्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू सुरू झाली. आणि मग काही क्षणातच हे ठरवलं, की नाही, हे आपल्याला करायचंच आहे. या सगळ्या जवानांसाठी आपल्याला हे केलंच पाहिजे. आणि मग त्यांनी हा एक ठाम निर्धार केला आणि पुढची 5 वर्ष इथे यायचं असं ठरवूनच त्यांची वाटचाल सुरू झाली. पुढे आता आपण पाहतोय ऑगस्ट महिन्यात श्रावण असतो आणि श्रावण म्हणजेच राखी पौर्णिमा. राखी पौर्णिमा म्हणजे ज्याला आपण रक्षाबंधन म्हणतो, काही ठिकाणी राखी पौर्णिमा म्हणतात. ठीक आहे? सगळ्यांचा आवडता सण. त्या राखीच्या एका धाग्याने बहीण-भावाचं नातं कायमचं घट्ट राहतं. बहिणीच्या भावावरील निरपेक्ष प्रेमाची आणि भावावरील तिच्या रक्षणाच्या जबाबदारीची ही भावनिक वीण. निरपेक्ष प्रेम म्हणजे कुठलीही अपेक्षा न ठेवता जे प्रेम आहे त्याला आपण म्हणतो निरपेक्ष प्रेम. आणि एक जबाबदारी असते भावावरती आपल्या बहिणीचे रक्षण करण्याची आणि ते कशामुळे येते तर या एका राखीने किंवा एका धाग्याने येते. मग आपल्या रक्षणकर्त्याला प्रत्यक्ष भेटून राखी बांधली, आशीर्वाद दिले, तर आपली कृतज्ञता व्यक्त होईल आणि राखीचा सन्मान देखील होईल. आणि मग लेखिकेच्या मनामध्ये असं आलं, की हीच जी राखी पौर्णिमा आहे, ती जर आपण जवानांबरोबर साजरी केली तर, म्हणजे जे आपले रक्षण करतात त्यांना आपण राखी बांधली तर खऱ्या अर्थाने हा सण साजरा होईल आणि जवानांप्रती आपल्या मनामध्ये जी काही कृतज्ञता आहे, कृतज्ञतेची भावना आहे, तर ती सुद्धा व्यक्त होईल. कृतज्ञता म्हणजे उपकार असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर पुढे असं आहे, की आमचं एकमत झालं आणि रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून लोकांना घेऊन कारगिलला जायचं हे आम्ही निश्चित ठरवलं. 24 जण आमच्याबरोबर यायला तयार झाले आणि मग काय सुरू झालं ते म्हणजे मिशन लडाख. आणि अशा पद्धतीने लेखिकेने सगळ्यांनाच येण्यासाठी सांगितलं, की आपण जाऊया, आपण त्यांना राखी बांधूया आणि 24 जण तयार झाले यायला आणि मग मिशन लडाख जे आहे तर ते चालू झालेलं आहे. सैनिकांच्या रेजिमेंटमध्ये जायचं, सैनिकांना भेटायचं, म्हणजे जणू सिंहाच्या गुहेमध्ये प्रवेश मिळवायचा होता. कारण अर्थातच हे सगळे सैनिक जे आहेत, तर ते भारत आणि इतर देशांच्या सीमेवरती असतात, जे की तितकं फार सेफ आहे असं आपण नाही म्हणू शकत. आणि अशा ठिकाणी सिव्हिलियन्स किंवा भारतीय नागरिकांनी जाणंही तितकंसं सेफ नसतं. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय, की सिंहाच्या गुहेमध्ये प्रवेश करण्याप्रमाणे होतं. बऱ्याच खटपटी करून आम्हाला निघण्यापूर्वी 14 कोअरच्या लेहमधील हेडक्वार्टरमधून प्रतिसाद मिळाला. म्हणजे खूप परमिशन्स वगैरे घ्याव्या लागतात, खूप परवानग्या घ्याव्या लागतात आणि तिथून कुठे मग त्यांना एक परमिशन मिळाली होती आणि मग ते जे आहे तर ते जाण्यासाठी निघाले. आम्हाला 14 कोअरच्या कर्नल झा यांनी बोलावलं होतं. आमचं मन धास्तावलं. सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांच्या केबिनमध्ये जाऊन बोलायचं होतं, पण मनातील कित्येक प्रश्नांनी भेंडोळी कर्नल झा यांच्या प्रसन्न व्यक्तिमत्वापुढे बाद झाली आणि त्यांनी एक सीनियर ऑफिसर किंवा सीनियर अधिकारी आपल्याला त्यांच्या केबिनमध्ये बोलवतो आणि तिथे गेल्यानंतर आपण कसं बोलायचं, काय बोलायचं, ते काय म्हणतील, आपण काय म्हणायचं? अर्थात हे सगळे प्रश्न त्यांच्या मनामध्ये येणं स्वाभाविक होतं. पण मग जेव्हा त्यांना असं कळलं, की अ, त्यांनी आपल्याला बोलवलेलं आहे. ते जेव्हा त्यांच्या केबिनमध्ये गेले, भेंडोळी म्हणजे काय खूप सारे प्रश्न किंवा प्रश्नांचा भडीमार ज्याला आपण म्हणतो, तर तो त्यांच्या मनामध्ये होत होता. पण जेव्हा ते कर्नल झा यांच्या केबिनमध्ये गेले, तेव्हा त्यांचं व्यक्तिमत्व फारच प्रसन्न होतं आणि असं होतं, की त्या समोरचा व्यक्ती जर असा प्रसन्न असेल, खूप छान असेल, तर आपण सुद्धा त्याचप्रमाणे शांत होतो. आपण पण कामली त्यांच्याशी बोलू लागतो. सो त्यांच्या व्यक्तिमत्वाप्रमाणे आम्ही सुद्धा शांत झालो. आता पुढे कर्नल झा काय म्हणतात बघा. तुम्ही लष्कराचं मनोबल वाढवत आहात. अशी पाठीवर थाप मिळाली आणि निघताना दारापर्यंत सोडायला आल्यावर कर्नल झा हातात हात घेऊन म्हणाले, "विसरू नका, वन्स कनेक्टेड ऑल्वेज कनेक्टेड." त्यांचा शब्द त्यांनी पुढील वर्षी आणि थेट 10 वर्षांनीही पाळला अरुणाचलमध्ये भारत-चीन सीमेवर भेटून. एवढा मोठा लष्करातील अधिकारी, सीनियर अधिकारी आपल्याला येऊन असं काहीतरी म्हणतो आणि आपलं मनोबल म्हणजे तुम्ही लष्कराचं मनोबल वाढवताय असं म्हणतो, तेव्हा खरंच आनंदाची गोष्ट आहे आणि लेखिकेला फार छान वाटलं, की कोणीतरी आपल्या कामाचं कौतुक करतंय. आणि त्यासोबतच ते असं सुद्धा म्हणाले, की आता आपण जोडले गेलो आहोत आणि एकदा जोडले गेलो म्हणजे आपण कायमचे एकत्र जोडले गेलेलो आहोत. कायमची ओळख आपली असणार आहे. आणि खरंच त्यांनी म्हणजे कर्नल झा यांनी हा शब्द पाळला आणि 10 वर्षांनी भेटून सुद्धा ते त्यांनी ओळख ठेवली किंवा ते लेखिकेला ओळखत होते. आणि 10 वर्षांनी ते कुठे भेटले होते? भारत-चीनच्या सीमेवरती. पँगॉन्ग लेकच्या पलीकडे एक रेजिमेंटला आम्ही भेट देणार होतो. मी रेजिमेंट बाहेरच्या आर्मीच्या फोनवरून अ, मला सांगितलेल्या व्यक्तीशी बोलले. आता अर्थात त्यांनी काहीतरी कॉन्टॅक्टसाठी दिलं असेल, की तुम्ही यांच्याशी संपर्क साधा आणि तिथे भेटा. ठीक आहे. रेजिमेंट म्हणजे आपण असं म्हणू शकतो, की त्या ठिकाणी छावणी आहे.
आर्मीची तिथल्या लोकांची म्हणजे तिथे जे काही जवान आहेत त्यांची एक छावणी आहे, एक रेजिमेंट आहे, एक तुकडी आहे असं आपण म्हणू शकतो, एक ग्रुप आहे. ठीक आहे. आणि त्या ठिकाणी मग हे लोकं भेट द्यायला जाणार होते. पुढे असं आहे की आमचा कॉन्व्हॉय मोठ्या गेटमधून आत गेला. चकाचक स्वस्त रस्ते, क्रुकट केलेले सैनिक. आता या ठिकाणी क्रुकट या शब्दाचा अर्थ आपण बघणार आहोतच, पण त्याच्या आधी क्रुकट केलेले सैनिक, वातावरणात सुद्धा अदब आणि एक मस्त मोकळ्या जागेमध्ये ओळीने मांडलेल्या खुर्च्या, आवर्जून हस्तांदोलन करणारी मुलं आणि कमालीचं आतिथ्य. म्हणजे सारं काही त्यांना स्वप्नवत वाटत होतं. म्हणजे किती सुंदर आहे हे, की अ, आपला आदरातिथ्य करण्यासाठी किंवा आपल्यासाठी अशा पद्धतीने इतका मोठा थाट घातला गेलेला आहे किंवा इतकं छान आदरातिथ्य केलं गेलेलं आहे. तर हे सगळं पाहून त्यांना खूप छान वाटलं. क्रुकट म्हणजे काय सैनिकांना अ, हेअर कट ज्याला आपण म्हणतो ना आर्मी कट ज्याला आपण म्हणतो, तर सैनिकांना जो काही केसांचा कट करावा लागतो दॅट इज क्रुकट. ठीक आहे. बऱ्याच मुलांना माहिती असेल हे. तर वातावरणामध्ये छान अदब आहे. अर्थात आर्मी म्हटल्यानंतर डिसिप्लिन असणार आहे, अदब असणार आहे. सगळंच काही अगदी अ, जागच्या जागी असणार आहे. तर हे सगळं पाहून लेखिकेला खूपच छान वाटलं. पुढे आपण बघतोय. इतक्यात एक मुलगा जवळ आला. "अनुराधा प्रभुदेसाई तुम्हीच का?" मी हो म्हटल्यावर तो म्हणाला, "मीच तुमचा फोन घेतला होता. मी तुम्हाला एक सांगू का? तुमचा आवाज माझ्या मंगल मावशीसारखा आहे." "खरं की काय?" "बरं, ती मंगल मावशी तर मी अनु मावशी." आणि मग लेखिकेला पण खूप छान वाटलं, की असं कोणीतरी येऊन त्याच्या नातलगांशी आपल्याला कनेक्ट करतंय किंवा जोडू पाहतंय. हे खूप सुंदर गोष्ट असते. आणि मग त्या खूप आपुलकीने किंवा त्या मुलाला खूप प्रेमाने म्हणाल्या, की "ती जर तुझी मंगल मावशी असेल, तर मी अनु मावशी आहे." पापण्या भिजू नये त्याची दखल घेत तो म्हणाला, "मासी, क्या मैं आपके गले लग सकता हूँ? बहुत अच्छा लगा आपसे मिलकर." आणि मग त्यालाही खूप छान वाटलं, की समोरची व्यक्ती ही आपल्याला त्याच भावनेने किंवा त्याच आपुलकीने आपलं मानते. "अरे विचारतोस काय बच्चा? मीच काय या सगळ्या काका-काका आणि काका आणि मावशींना पण भेट. म्हणजे फक्त मलाच काय, तर हे सगळे जे माझ्याबरोबर आलेले लोकं आहेत, त्यांना सुद्धा तू भेट. कारण हे लोकं खूप दिवसांपासून आपल्या कुटुंबापासून दूर असतात आणि त्यांना जर आपल्या ओळखीचं कोणी भेटलं किंवा अशा पद्धतीने आपुलकी दाखवणारं कोणी भेटलं, तर खूप छान वाटतं. माझ्या गळ्यामध्ये पडून नंतर तो सर्वांना भेटला. सगळ्यांच्या गळ्यात पडत होता. नंतर कळलं, की त्याच्या मावस बहिणीचं लग्न ठरलं होतं आणि ते त्याच दिवशी होतं. म्हणजे तो लग्नाला जाऊ शकत नव्हता. पण अर्थातच त्याला त्याच्या कुटुंबाची ओढ लागली असणार आणि तो ती लोकं त्याच्या कुटुंबामधली लोकं तो या सगळ्या ह्यांच्यामध्ये शोधत होता. पण त्याला मिळालेली रजा काही कारणामुळे रद्द झाली होती. माझ्या आवाजामध्ये त्याची मावशी आणि सोबत आलेल्यांमध्ये त्याचे नातेवाईक तो शोधत असणार. आपलंही बऱ्याचदा कधी-कधी असं होतं ना, की आपल्याला कुठेतरी जायचं असेल, पण जायला नाही मिळालं, की आपल्या आसपास जी लोकं आहेत, त्या ठिकाणीच आपण म्हणतो, की इथेच यांच्यासोबतच आपण ते जे काही गोष्ट आहे, तर ती साजरी करूया. तर त्याच पद्धतीने असं काहीसं होतंय. त्यानंतर पुढे आपण बघतोय या सोहळ्याची साक्षी असलेली इतर मुलं माझ्याकडे आली आणि म्हणाली, "मासी, आप बडी पार्शल हो." पार्शल म्हणजे पार्शालिटी, कुठेतरी बायस्ड असं त्यांना म्हणायचं आहे. मग अनुराधा प्रभुदेसाई ज्या आहेत, तर त्यांच्या मनामध्ये प्रश्न येतो, की काय बरं असं का म्हणतायत ही मुलं? "क्यों? क्या हुआ बेटा?" "वो आपके गले मिल सकता है, हमने क्या पाप किया है?" आणि मग ती मुलं म्हटली, की म्हणजे तो तुम्हाला मिठी मारू शकतो. आम्ही का नाही मारू शकत? आम्ही काय पाप केलंय? तर अशा पद्धतीने त्या मुलांना सुद्धा अनुमावशीला भेटायचं होतं. जवळ-जवळ अर्धा तास ती कॉबॅट वर्दी विसरून सगळेजण आम्हाला भेटत होते. अजब सोहळा त्या ठिकाणी रंगला होता आणि आम्ही नुसत्या भेटीतून मायेची पाखरं घालत होतो. म्हणजे त्यांना पण खूप छान वाटत होतं, की ही मुलं इतके छान, इतक्या आदराने आपल्याशी बोलतायत, इतक्या आपुलकीने आपल्याशी बोलतायत आणि मग त्यानंतर सगळ्यांनाच सगळेच मिठी मारत होते. पण तो एवढासा भावनिक ओलावाही त्यांना उबदार वाटत होता. त्या सगळ्या खऱ्या त्रात्यांना राखी बांधून आम्ही बाहेर पडलो आणि अर्थातच त्या ठिकाणी रक्षाबंधनाचा सोहळा साजरा झाला. त्या सगळ्यांना राख्या बांधल्या गेल्या आणि मग त्यातून ते लोकं बाहेर आले. त्यानंतर पुढे असं आहे, त्यांच्या हातामध्ये बांधलेल्या राखीच्या धाग्याच्या बंधनामध्ये आम्ही कायमचं गुरफटलो आणि अर्थातच आत्ता त्या ठिकाणी एक नवीन बंधन निर्माण झालं आहे. म्हणजे हा सण किती वेगळा आहे ना, की नातं नसताना सुद्धा फक्त एक धाग्याने इतकं अतूट असं नातं जोडलं जातं, भावा-बहिणीचं नातं जोडलं जातं आणि ते वचन किंवा काय म्हणूया आपण ते नातं अगदी शेवटपर्यंतच असतं, की शेवटपर्यंत ते भाऊ आणि बहीण एकत्र असतात. तर अशा पद्धतीने ते नातं जोडलं गेलं होतं. बीज अंकुरत होतं. धुमारे फुटायला थोडा अवधी लागणार होता आणि ते जे नवं नातं आहे, तर ते आता फुलत चाललं होतं. प्रवासातील शेवटच्या टप्प्यामध्ये कारगिल आणि मग द्रासला जायला निघालो. तेव्हा कारगिलमध्ये शिरताना लागणाऱ्या एका पुलावर एक सैनिक तैनात होता. आमच्या 4 गाड्यांची तपासणी चालू असतानाच मी त्याच्याशी गप्पा मारत होते. "कल आपको इसी रास्ते से वापस जाना है," असं तो म्हणाला आणि आता ते लोकं ज्या रस्त्याने द्रासला चालले होते, परतही त्याच रस्त्याने येणार होते.
बढिया, कल फिर मिलेंगे. आणि मग अनुमावशी किंवा आपल्या अनुराधा सरदेसाई ज्या आहेत त्यांना पण खूप छान वाटलं आणि ते म्हणाले, की चांगलं आहे आपण उद्या परत भेटूया. नहीं, कल मैं नहीं रहूंगा. मेरा मेरा बडी होगा. बडी म्हणजे आर्मीमध्ये जे त्यांचे फ्रेंड आहेत किंवा जो इतर आर्मी पर्सन असतो तर त्यांना ते बडी म्हणतात. तर मेरा बडी होगा मतलब मेरा साथी. लेकिन आपको कारगिल में किसी भी चीज की जरूरत पडे तो यहाँ जरूर आना. पण तुम्हाला काहीही हवं असेल, काही पण पाहिजे असेल तर या ठिकाणी नक्की या. म्हणजे किती आपुलकीने ते म्हणतायत, की नक्कीच तुम्हाला जे काही हवं असेल ते सगळं काही इथे मिळेल. आम्ही योजल्याप्रमाणे कार्यक्रम आटोपून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या पुलावर आलो. तर तोच बच्चा उभा होता. "अरे तू परत आलास?" या माझ्या प्रश्नावर तो हसून म्हणाला, "मैं गया ही कहा था. मेरा बड़ी बीमार है, इसलिए मैं कल से यही हूँ." आणि मग काल तो म्हटला होता ना, की मी उद्या नाहीये. मग त्यांना प्रश्न पडला, की "अरे तू तर काल म्हणाला होतास, की नाहीये, मग आज इथे कसा?" तर मग तो सांगतो, की "माझा जो बडी येणार होता, तर तो आता आजारी आहे आणि त्यामुळे काही मी जाऊ नाही शकलो. मी इथेच आहे कालपासून." जवळ-जवळ 36 तास तो मुलगा त्या ठिकाणी उभा होता. म्हणजे त्याला सुट्टीच नाही मिळाली किंवा तो त्या ठिकाणाहून गेला सुद्धा नाही. कारण त्याचा बडी आजारी आहे. त्याच्यामुळे त्याने ती ड्युटी केली 36 तासांची. आणि पुढे असं आहे, की "अरे, तुझा बडी आज पण नाही आला." हां. तर त्यानंतर पुढे ते म्हणतात, की "तुझा बडी आज पण नाही आला. माझ्या 10 ते 5 या ड्युटीच्या चौकटीमध्ये हे 36 तास उभं राहणं बसतच नव्हतं." आणि आपल्याला कशी सवय आहे 9 ते 5, 10 ते 5 अशी साधारणतः ड्युटी करायची. पण तो मुलगा त्या ठिकाणी 36 तास त्याचं कर्तव्य बजावत होता. आणि ते काही ते त्यांचं जे काही शेड्यूल आहे, तर ते आपल्यापेक्षा खूपच वेगळं आहे. तो हसून म्हणाला, "मॅडम कोई बात नहीं, वो ठीक होने तक मैं यहाँ खड़ा रहूँगा. चाहे और 2 दिन फिर क्यों ना लगे और 2 दिन भी क्यों ना लगे." आणि त्याचं असं म्हणणं आहे, की ठीक आहे काही हरकत नाही. त्याला अजून 2 दिवस जरी लागले तरी सुद्धा मी इथे उभं राहायला तयार आहे. हे इतक्या सहजतेने तू कसं बोलतोस? आणि तू इतक्या सहजतेने बोलून गेला म्हणजे आपलं असं होईल, की आपण एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करतोय. काम आपण करतोय 10 ते 5. एखाद्या व्यक्तीचं काम शिल्लक आहे किंवा तो आला नाहीये, आपल्याच टीममधला आहे. तरी सुद्धा आपण त्याचा एक्स्ट्रा थांबून वगैरे काम करणार नाही का तर ते त्याचं आहे असं म्हणून आपण सोडून देतो. इव्हन तो आपल्या टीममधला जरी असला तरी पण. पण इथे मात्र असं असताना तो इतक्या सहजपणे बोलून जातो, की काही हरकत नाही. तो जेव्हा येईल तेव्हा मी जाईन इथून. त्याला ठीक व्हायला अजून 2 दिवस लागले तरीही चालतील. म्हणजे हे किती वेगळं आहे किंवा काय म्हणूया आपण हे किती वेगळं मित्रप्रेम आहे किंवा देशप्रेम आहे. या माझ्या प्रश्नावर तो डोक्याला हात लावून म्हणाला, "सब कुछ आसान है मैडम जी, सिर्फ दिमाग में डाल देना है." म्हणजे सगळंच किती म्हणजे हे सगळं खूप ईझी आहे. म्हणजे आर्मीच्या ट्रेनिंगमध्ये खरं तर हे सुद्धा आपोआपच त्यांच्या मनामध्ये येतं. कारण तितके वर्ष एक दुसऱ्यांपासून दूर राहिलेले असतात, की आता त्यांना एकमेकांसाठी काही सुद्धा करावं लागलं, तरी पण ते हसत-हसत करतात किंवा आनंदाने करतात. प्रश्न पडायचा आतच उत्तर द्यायला तयार असलेला हा 20-21 वर्षाचा मुलगा आणि इतका लहान असून सुद्धा त्याच्या विचारामध्ये इतकी परिपक्वता आहे किंवा त्याचे विचार इतके वेगळे आहेत, हे पाहून त्यांना खूपच छान वाटलं. त्यानंतर पुढे आहे 2006 चा लडाख हा एक नवच रूप घेऊन समोर आला होता. आभाळच फाटलं होतं. कधीही पाऊस न पडणारा प्रदेश ओलाचिंब झाला होता. बऱ्याच ठिकाणी नद्यासदृश्य पाणी वाहत होतं. म्हणजेच या या कालावधीमध्ये खूप पाऊस पडला होता आणि अर्थातच नद्या वगैरे वाहू लागल्या होत्या, इतका पाऊस पडला होता. तितक्या लडाखी मुलांना हे सगळं अप्रूपच होतं. लेहला सुखरूप पोहोचलो, पण पुढील सगळे मार्ग बंदच होते. कारण अर्थात बर्फाच्छादित प्रदेश आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय. त्यामुळे वाहतुकीचा थोडासा प्रॉब्लेम झालाय असं आपल्याला पाहायला मिळतंय. एकच मार्ग उघडा होता, कर्नल झा. त्यांना भेटल्याशिवाय जायचं नाही. दिमाग में डाल दिया था ना. बरोबर 5 वाजता दिमागदार वळण घेत कर्नल झा यांची गाडी प्रवेश करती झाली. म्हणजे त्यांची गाडी त्या ठिकाणी आली. अ, आम्ही आलो. आम्ही आलो आहोत. हा निरोप पाठवल्यानंतर त्यांनी अतिशय प्रेमाने आमचं स्वागत केलं. आमची अडचण समजून घेतली आणि त्यांनी कुठले मार्ग खुले आहेत वगैरे हे सारी चौकशी केली. तर कर्नल झा यांनी त्यांची अडचण समजून घेतली आणि त्याप्रमाणे ते चौकशी करत होते. आणि पुढे त्यांचं असं म्हणणं आहे, की निसर्गापुढे आपलं काही चालत नाही. उदास होऊ नका. आपके हौसले बुलंद है. त्यांचं असं म्हणणं आहे, की आता हे निसर्गाचं आहे. त्याच्यामुळे आपलं काही इथून पुढे चालणार नाही. आणि त्यानंतर नेक्स्ट पुढे असं आहे, की आपके हौसले बुलंद है म्हणजे तुमचा आशावाद आहे. त्याप्रमाणे तुम्हाला नक्कीच रस्ता मिळेल आणि पुढचं काम करता येईल तुम्हाला. कार्यक्रमामध्ये बदल करून आता आधी कारगिलला जा. त्यांचं असं म्हणणं आहे, की आता मात्र आधी तुम्ही कारगिलला जा. आणि पुढे असं आहे, की 2 दिवसांनी तुम्ही येईपर्यंत सगळे रस्ते जे आहेत तर ते मोकळे होतील, असे ते म्हणाले. हॉटेलवर पोहोचल्यावर आमचे उजळलेले चेहरे पाहून सगळ्यांच्या मनातील मळप दूर झालं. मळप म्हणजे जे काही नकारात्मक विचार आहेत ते दूर झाले. असं होतं ना, की आता कसं जाणार आपण पुढे किंवा काय करायचं पुढे? हे सगळे विचार जे आहेत तर ते त्यांच्या मनातून निघून गेले. कारण हे सगळं अ, त्यांना खरं तर असं वाटलं होतं, की कसं होणार वगैरे, पण त्यांना आता रस्ता मिळालेला आहे. आता ते कारगिलला जाणार आहेत. कर्नल झा यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही आधी कारगिल द्रास या ठिकाणाकडे निघालो.
कारगिल द्रास येथील विजयस्तंभ, तोलुलिंग, थ्री पीपल, बात्रा टॉप, टायगर हिल आता अगदी परिचयाचे वाटू लागले होते, कारण ते या ठिकाणाहून खूपदा गेले होते. पुढे असं आहे की तेथील सैनिकांना भेटून झाल्यानंतर जड अंतःकरणाने पुनरागमना पुनरागमनायचं म्हणजे परत यायचं म्हणत परतीच्या प्रवासाला निघालो. रात्रीचे 10 वाजले होते. आता तासाभरात लेहला पोहोचू. उद्या कुठे जायचं याची आखणी सुरू झाली. अचानक गाडीला आणि आमच्या विचारांना करकचून ब्रेक लागला. आता काय झालंय पुढे आपण ते बघूया. थंडीमुळे चेहरे झाकलेले 3 जण टॉर्चच्या प्रकाशामध्ये भयान वातावरणाला अगदी गडद करत आम्हाला परत जायला सांगत होते. म्हणजेच काय की आता त्यांना असं कोणीतरी परत वगैरे जायला सांगते, तर ते नेमकं काय झालंय त्यात आपण बघूया. कारण पुढे खलसेचा पूल कोसळला होता आणि एवढा पाऊस पडला होता किंवा प्रचंड असं वातावरण होतं, भयानक वातावरण होतं आणि त्यांना असं कळलं की पुढे जो खलसेचा पूल आहे तर तो कोसळलाय. खलसेचा पूल म्हणजे काय, कारगिल आणि लेह यांच्या मार्गावरती एक गजबजलेलं गाव आहे. ज्या ठिकाणी गाड्या असेल, लोक असेल तर ते विश्रांतीसाठी वगैरे थांबतात. तर ते कोसळलेलं आहे. बाहेर मिट्ट काळोख आहे, अनोळखी रस्ता आहे एकतर आणि सोबत 10 तरुण मुली आहेत. पुढचा रस्ता बंद आहे. पुढे काय करायचं हे कोणालाच कळत नाहीये. माघारी सुद्धा जाणं अशक्य आहे आणि पुढे जाणं दुरापास्त म्हणजे अगदी कठीण आहे किंवा धोक्याचं आहे. एकच आधार होता, आर्मी पोस्ट. आता पुढे आपण बघूया की नेमकं काय-काय घडतंय. पुढे केवळ 500 मीटरवरती आर्मीचं ट्रॅफिक चेक पोस्ट टीसीपी ज्याला आपण म्हणतो तर ते आहे, असं त्या तिघांनी आम्हाला सांगितलं. भाई साहब, हमारे 34 लोगों का परिवार आपके हवाले करते हैं. सिर्फ टीसीपी तक जाने की इजाजत दीजिए. आणि मग त्यांनी असं म्हटलं की इथून पुढे फक्त आम्हाला टीसीपी पर्यंत जाऊ द्या, कारण त्या ठिकाणी गेल्यानंतर पुढचा मार्ग आपल्याला कळू शकतो, मिळू शकतो. तिथपर्यंत जायची आम्हाला फक्त परवानगी द्या. अगर कुछ बात न बनी तो हम वापस जाएंगे. त्यांनी असं सुद्धा म्हटले की आम्हाला कुठे आसपास नाहीच जागा मिळाली तर आम्ही पुढे परत जायला निघतो. आम्ही त्या तिघांसमोर सपशेल शरणागती पत्करली, कारण दुसरा काही पर्याय नव्हता त्यांच्याकडे. ना पुढे जाता येत होतं, ना मागे जाता येत होतं. गाडीतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावरची भीती लपत नव्हती. कारण अर्थातच अनोळखी रस्ता आहे, अनोळखी ठिकाण आहे, वातावरण अतिशय भयान आहे आणि या परिस्थितीमध्ये काय करायचं हे कोणालाच कळत नाहीये. आम्हीही धैर्याचा मुखवटाच चढवला होता आणि लेखिका म्हणतात की आम्हाला सुद्धा कळत नव्हतं. आम्ही सुद्धा धैर्य आहे असं फक्त दाखवत होतो. आम्ही सुद्धा आतून घाबरलोच होतो. तुम्ही गाडीतच बसा. आम्ही आत्ता येतो. असं सांगून गाडीतून खाली उतरलो आणि ते मात्र इतरांना दिलासा देत होते आणि ते स्वतः गाडीतून खाली उतरले. पुढे काय झालं त्यात आपण बघूया. टीसीपीवर पोहोचलो. भीती आणि थंडीमुळे थरथरणाऱ्या आम्हाला गरम पाणी देऊन सैनिकांनी उबदार स्वागत केलं. रात्रीचे 10:30 वाजले होते. खूप खटपटीनंतर कर्नलला फोन लागला आणि समोरून आवाज आला, "अरे कैसे हो आप? मी तुमच्याच फोनची वाट पाहत होतो. चिंता करू नका. माझा एक बंदा येईल म्हणजे एक सैनिक येईल, एक व्यक्ती येईल. तुमची त्या युनिटमध्ये राहायची सोय होईल." आणि लगेचच कर्नलांनी त्यांची राहण्याची वगैरे सोय केली होती. उद्या मी संपर्क करतो. रात्री 10:30 पर्यंत आमची वाट पाहणारे, पुढची सोय करून देणारे कर्नल, सेवा परमो धर्मः म्हणजे सेवा हाच धर्म, हे जे काही लष्कराचं ब्रीदवाक्य आहे, तर ते अतिशय सार्थ या ठिकाणी ठरत होतं. आत्मीयतेच्या, अभिमानाच्या, पोटतिडकीच्या, आमच्यावरील ऋणाचं एक एक गाठोड जमा होत होतं. म्हणजे आमच्यावरती त्यांचं ऋण जमा होत होतं, कारण ते खूप आमची मदत करत होते. गालावरती वाहणाऱ्या अश्रूंच्या माळा एका क्षणात हिरेजडित झाल्या. म्हणजे आतापर्यंत जे दुःख वाटत होतं किंवा आतापर्यंत जी भीती वाटत होती, ती त्यांच्या एका फोनने नाहीशी झाली आणि समोर जेव्हा समोर उंच दणकट मेजर आकाश हसत मुखाने सामोरे आला आणि म्हणाला, "या माझ्या मागोमाग." का, कसे, कुठे प्रश्नच नव्हता. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर इतका विश्वास होता किंवा इतकं त्यांच्यावरती विश्वास ठेवावासा वाटत होता, की कुठे जायचंय, का जायचंय असे कुठलेही प्रश्न आमच्या मनामध्ये आले नाहीत. फक्त त्यांच्या गाडीमागून अंधारामध्ये मागोमाग जायचं होतं. एखादी मर्दुमकी गाजवून आलेल्या योद्ध्याप्रमाणे युनिटमधील 8-10 जणांनी आमचं जोरकस स्वागत केलं. म्हणजे आम्ही खरं तर तसं काही केलं नव्हतं, पण ते इतक्या आत्मीयतेने किंवा इतक्या जोरदार आमचं स्वागत करत होते, की असं वाटत होतं, की आम्ही काहीतरी लढाई वगैरे जिंकून आलो आहोत, आम्ही काहीतरी योद्धे वगैरे आहोत. अशा प्रकारे खूप छान किंवा अ, खूप जोरदार त्यांनी आमचं स्वागत केलं. आधी आम्हा 36 जणांना वाफाळलेला चहा आणि गरमागरम भजी खाऊ घातली. वयाप्रमाणे 4 ठिकाणी राहण्याची सोय केली. टेलिफोन लावून दिले. थोड्याच वेळामध्ये पूर्ण जेवण तयार केलं. रात्रीचे 12 वाजले होते. आप एक मिनिट हां. स्लाईड चेंज झाली. हां.
आप हमें मिलने के लिए इतनी दूर से मुंबई से आते हैं, हमें भी आपके लिए कुछ करने का मौका दीजिए. म्हणजेच अ, आपण त्यांना भेटायला जातो, इतक्या दूरवरून येतो याची जाणीव त्यांच्या मनामध्ये आहे. हे पाहून लेखिकेला किती छान वाटलं असेल. म्हणजे ते ते जे काही करतायत त्याची जाणीव या व्यक्तींच्या मनामध्ये आहे आणि ते किती छान आपली काळजी घेतायत. म्हणजे इतक्या रात्री पण आम्ही जाऊन सुद्धा चहा वगैरे देणं किंवा सगळी यथोचित सोय करणं, त्यांना जेवण वगैरे बनवून देणं हे किती चांगलं आहे किंवा किती सेवा ते आपली करतायत. सगळेजण कामकरी मुंगीसारखे झपाझप काम करत होते. प्रसन्न, उमद्या चेहऱ्याने, आत्यंतिक कार्यव्यग्रतेने म्हणजे खूप कामामध्ये व्यग्र होऊन किंवा आनंदाने ते काम करत होते. आणि आमचं हे आतिथ्य ठायी-ठायी माझ्या शहरातील आत्मकेंद्री आणि संकुचित आयुष्याला धक्का पोहोचवत होतं. म्हणजे ते आपल्यासाठी किंवा दुसऱ्यासाठी काहीतरी इतक्या आनंदाने करतायत, इतक्या निष्ठेने करतायत, हे सगळं बघून असं वाटलं, की आपण शहरामध्ये असं काहीच करत नाही किंवा आपल्याकडे असं काहीच केलं जात नाही. आपल्याकडे खरं तर शेजारी जरासे म्हातारे काका असतील, तरी त्यांची जाऊन आपण साधी चौकशी सुद्धा करत नाही. आणि हे जवान खरं तर त्यांचं रक्ताचं असं काहीच नातं नाहीये आपल्याशी, तरी सुद्धा आपण भारतीय नागरिक आहोत. ते खरं तर आपले रक्षणकर्ते आहेत आणि ते किती अ, चांगल्या पद्धतीने आपलं आतिथ्य करतायत, किती आत्मीयतेने करतायत, हे सगळं बघून लेखिकेला खूपच अप्रूप वाटत होतं. स्वयंमधून कोहम असा निनाद उमटत होता. म्हणजे आपण शहरामध्ये असताना स्वयं, स्वयं फक्त आपल्यापुरतं आपण पाहत असतो. इथून को अहम म्हणजे कह अहम म्हणजे कोण मी इथपर्यंत खरं तर आपण पोहोचलो आहोत. आपल्याला कळतच नाही, की आपल्याला आधी वाटायचं, की मीच सर्व काही आहे. तिथपासून ते मी नक्की कोण आहे? म्हणजे यांच्या तुलनेमध्ये मी कोणीच नाहीये. इथपर्यंत खरं तर तो विचार त्यांचा चालला होता. लेह आणि 14 कोर हे आमच्यासाठी एक समीकरणच बनलं होतं. तिथूनच वेगवेगळ्या रेजिमेंटला जाण्याची परवानगी मिळत होती. 2007 साली नवीन कर्नल असतील याचा अंदाज कर्नल झा यांनी दिला होताच. नवीन कर्नल आपल्याला समजून घेतील का? सहकार्य करतील का? असे अनेक प्रश्न लेखिकेच्या मनामध्ये येत होते. कारण अर्थातच इतक्या बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा किंवा इतक्या संकटांमध्ये सुद्धा कर्नल झा यांनी खूप चांगल्या पद्धतीने लेखिकेला आणि त्यांच्या पूर्ण टीमला मार्गदर्शन केलं होतं, सांभाळलं होतं आणि इथून पुढे जे नवीन कर्नल येतील ते असे असतील का? आपल्याला सांभाळून घेणारे असतील का? आम्ही कर्नल साहेबांच्या केबिनपर्यंत पोहोचलो. तीच केबिन, तीच खुर्ची, तशीच वर्दी, फक्त माणूस बदलला. पण तीच वृत्ती कर्नल राणा. कर्नल झा यांनी आमच्याविषयी त्यांना आधीच सांगितलं होतं. त्यामुळे ते आमच्याशी अत्यंत आत्मीयतेने बोलत होते. समाजात होत जाणाऱ्या बदलांबद्दल थोडे व्यथित होते. ते म्हणाले, की आमच्याकडे नवीन रुजू झालेला मुलगा ज्या समाजातून येतो तिथलं भावविश्व आणि इथलं वास्तव्य किंवा वास्तव यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे खरं तर जे नवीन कर्नल आहेत कर्नल राणा ते आता संवाद साधतायत आणि ते थोडेसे चिंतेत आहेत. आता जो काही समाज बदलत चाललेला आहे याबद्दल. तर त्यांचं असं म्हणणं आहे, की आमच्याकडे जो सैनिक खरं तर येतो, तो त्याच्या आधीचं जे काही सगळं जीवन आहे ते सगळं सोडून एका नवीन जीवनामध्ये येतो. कारण सिव्हिलियन्सचं जीवन आणि एका सैनिकाचं जीवन याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. टीव्हीमुळे समाजातला उथळपणा आणि मोबाईलमुळे घरची प्रत्येक गोष्ट त्याला कळते. या मुलांची मानसिकता सांभाळत त्यांना खऱ्या अर्थी सैनिक बनवणं हे फार जिकिरीचं होत चाललं आहे. म्हणजे फारच अवघड होत चाललं आहे. कारण आता मोबाईलमुळे त्यांना सगळं विश्व खुलं आहे. त्यांना बरीचशी माहिती खुली आहे, जी की आधीच्या काळामध्ये इतके इझिली एक्सेसिबल नव्हतं किंवा इतके इझिली पोहोचवणं शक्य नव्हतं, जे त्या मुलांना आता सगळं कळतंय. आणि त्यामुळेच त्यांना ती शिस्त लावणं वगैरे हे सगळं आता थोडंसं अवघड होऊन बसलं आहे. मला फार आनंद होत आहे, की तुम्ही सैनिकाला समजून घ्यायला इथे येता. तुम्ही नेहमी येत जा. आणि ते म्हणतात, की हे खूप चांगलं आहे खरं तर, की तुम्ही सैनिकांना जाणून घ्यायला येताय, त्यांना समजून घ्यायला येताय. तुम्ही नेहमीच या ठिकाणी येत जा. आम्हाला सैनिक नावाचा माणूस कळू लागला आहे आणि खरं तर त्याचमुळे आम्हाला सैनिक नेमका काय असतो? खरं तर माणसं आपण पाहिली, पण सैनिक नेमका कसा असतो? तो किती वेगळा आहे इतर माणसांपेक्षा. त्याच्या भावना, त्याचे विचार, त्याचा ते कर्तव्यनिष्ठपणा, त्याची ती आत्मीयता, इतरांसाठी काहीतरी करण्याची वृत्ती, आपल्या देशासाठी असणारी निष्ठा, हे सगळं किती वेगळं आहे, हे आपल्याला कळू लागलं आहे. बघता-बघता 2008 साल उजाडले आणि माझे वचन पूर्ण झाले. आणि त्यांनी जे काही 5 वर्ष सलामी द्यायची शपथ घेतली होती, ती आता पूर्ण होणार होती. अनुमावशी या आसमंतात एक सुगंध पसरला आहे. तुम्हाला जाणवतोय का? द्रास, कारगिल येथील युद्धामध्ये शहीद झालेल्या वीरांचं स्मारक, विजयस्तंभ, तोलोलिंगचा पहाड या सर्व हृदयस्पर्शी वातावरणातून बाहेर पडल्यावर भारावलेल्या निःशब्दतेचा भंग करत आमच्या बरोबर आलेली जी काही भाग्यश्री आहे, ती भावुक होऊन म्हणाली, की "इथे काहीतरी सुगंध पसरलाय. जाणवतोय का तो तुम्हाला? कदाचित तिचं हे स्वागत असावं." पण तरीही मी विचारलं, "कसला गं सुगंध?"
म्हटलं मी, स्वगत आहे. स्वगत म्हणजे तिचं हे मत असावं. पण तरी सुद्धा त्यांनी लेखिकेने विचारलं, की "कसला सुगंध जाणवतोय तुला?" तर भाग्यश्री म्हणाली, "जणू आमच्यात नव्हतीच." तिचं स्वतःशीच बोलणं चालू होतं. "अगं, या वातावरणामध्ये भारतीयत्वाचा सुगंध आहे." म्हणजे किती सुंदर आणि किती वेगळा विचार आहे हा, की तिला इतकं सगळं फिरल्यानंतर किंवा हे सगळं पाहिल्यानंतर असं जाणवतंय, की हे वातावरणच वेगळं आहे. हे सगळं खूपच वेगळं आहे आणि ते खरं तर इतके इतकी राष्ट्रनिष्ठ आहे, की तिला या ठिकाणी सगळीकडे भारतीयत्वाचा सुगंध पाहायला मिळतोय, जाणवतोय. इथला प्रत्येक डोंगरमाथा वीरश्रीचा साक्षीदार आहे. म्हणजे जो काही विजय कारगिलमध्ये मिळाला होता, त्याचा साक्षीदार आहे इथला प्रत्येक डोंगरमाथा. इथल्या मातीच्या कणाकणामध्ये कारगिल युद्धाचा रोमांचकारी इतिहास आहे. तो रोमारोमामध्ये जाणवतो, प्रत्येक ठिकाणी जाणवतो, प्रत्येक कणाकणामध्ये जाणवतो. आतापर्यंत कधीच अशी जाणीव झाली नाही. देशप्रेम, देशाभिमान फक्त सैनिकांपुरताच किंवा सीमेवरच असतो का गं? आपलं आणि त्यांचं काही देणं लागत नाही का? म्हणजे हे फक्त सैनिकांपुरतंच मर्यादित आहे का? किंवा हे फक्त कारगिलपुरतंच आहे का? आपलं आणि त्यांचं काही देणं लागत नाही का आपण? तर अशा पद्धतीने असे बरेचसे विचार तिच्या मनामध्ये येत होते. लेह, नुब्रा व्हॅली, पॅंगॉन्ग, पॅंगॉन्ग लेक आणि शेवटी द्रास. द्रास आणि त्याच्यानंतर कारगिल असा अव्याहत म्हणजे असा नेहमीचा जो काही प्रवास आहे, तर त्या प्रवासामध्ये सतत भेटणारे, भरभरून बोलणारे जवान, त्यांची लष्करी अदब, प्रांत, धर्म, जात, भाषा अशा कुठल्याही प्रतिबंधाचा स्पर्श नसलेले, केवळ भारतीयत्वाचा सुगंध ल्यालेले म्हणजे सुगंध असणारे किंवा फक्त त्यांच्या मनामध्ये भारतीय हा एकच विचार होता. ते कुठल्या प्रांताचे आहेत, कुठल्या धर्माचे आहेत, ते पंजाबी आहेत, का महाराष्ट्रीयन आहेत, की अ, साऊथचे आहेत, याचा कुठलाही काहीच त्यांच्या मनामध्ये असा कुठलाही भेदभाव नव्हता. त्यांच्या मनामध्ये फक्त एक विचार होता, की ते सगळे भारतीय आहेत आणि ते सगळेच या ठिकाणी भारत मातेच्या संरक्षणासाठी आहेत. सरहद्दीवर ठाम उभे राहिलेले आपले जवान, त्यांच्या शौर्याची, धाडसाची, खडतर साहसाची सतत आठवण राहावी म्हणून सुरू केलेले हे जे काही मिशन लडाख आहे, तर त्याचं हे शेवटचं 5वं वर्ष. भाग्यश्रीच्या आणि बरोबर आलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये ही संवेदना निर्माण झाली, हे त्याचंच फलित. आणि लेखिकांच्या बरोबर जे काही लोकं यायचे, त्यांच्या मनामध्ये सुद्धा हा विचार निर्माण होतोय. त्यांच्या मनामध्ये सुद्धा ही जाणीव निर्माण होते, की सैनिक आपल्यासाठी किती काय-काय करतात किंवा आपल्या रक्षणासाठी ते अ, अहोरात्र या ठिकाणी उभे आहेत. ही जाणीव त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि याचसाठी केला होता अट्टहास आणि खरं तर हेच व्हावं यासाठीच मी दर 5 वर्ष इथे येत होते. गेल्या 5 वर्षामध्ये एक मात्र निश्चित जाणवलं, की तिथे गेल्यावरती आपला अहंकार, बडेजाव आणि प्रतिष्ठितपणाची जी काही सडलेली पुटं आहेत, तर ती गळून पडतायत. म्हणजे खरं तर आपण काहीच नाही आहोत. प्रत्येक सैनिकासोबत जर आपण पाहायचं म्हटलं, तर त्यांच्या तुलनेमध्ये आपण काहीच नाही आहोत. आपल्यामध्ये जो काही अहंकार आहे, तो काहीच नाहीये. ते जे काही काम करतायत, त्यांच्या पुढे हे सगळं फिकं आहे. आणि लडाखच्या भिन्न-भिन्न दऱ्या-खोऱ्यातून भन्नाट एकाकी, रौद्र आणि हिरवळीच्या दूरान्वयानेही संबंध नसलेला कठीण भूप्रदेशामध्ये राहूनही ममत्व, बंधुभाव जपणाऱ्या, नाती जोडणाऱ्या आणि ती टिकवणाऱ्या सैनिकांना भेटलं, की आपली माणसं भेटल्याचा गहिवर दाटून येत आहे. म्हणजे आपल्याकडे या सगळ्या सोयी-सुविधा असताना, इतकं अनुकूल वातावरण असतानाही आपण एकमेकांशी असणारं जे काही आपलं नातेसंबंध आहेत, तर ते टिकवू शकत नाही किंवा आपल्या मनामध्ये जेवढा मायेचा ओलावा नाहीये, त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक त्यांच्या मनामध्ये आहे. नाती जपणं, नाती जोडणं, नाती टिकवणं हे सगळं जे काही आहे त्यांच्यामध्ये आहे. इतक्या दूर राहत असूनही, इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहत असूनही आणि खरं तर आपली माणसं काय असतं हे त्यांना भेटल्यानंतर कळतं. आपले सैनिक हे हिरे आहेत आणि त्यांना आपण जपलं पाहिजे. त्यांच्याकडे आपण कृतज्ञतेने पाहिलं पाहिजे. हा खूप सुंदर विचार या लेखिकेने या पाठामधून व्यक्त केला आहे. आम्ही 5 वर्ष रक्षाबंधनासाठी लडाखला ग्रुप घेऊन येत आहोत. याचं प्रचंड अप्रूप वाटून म्हणजे आश्चर्य वाटून ब्रिगेडियर कुशल ठाकूर या सोहळ्यासाठी आणि आम्हाला भेटायला आवर्जून आले. म्हणजे असं कोणी करत नाही. सैनिकांसाठी इतकं कोणी करत नाही. इतक्या आपलेपणाने कोणी करत नाही. आणि तुम्ही सलग 5 वर्षे या ठिकाणी येताय हे पाहून खूप आश्चर्य वाटलं ब्रिगेडियर कुशल ठाकूर यांना. 1999 मध्ये कारगिल युद्धाच्या वेळी कर्नल असलेले कुशल ठाकूर तोलोलिंग फते करण्याच्या योजनेचे शिल्पकार होते. ते आमच्यासारख्या सामान्य माणसांना भेटायला येतात. याचा परता मोठ या या याच्या परता मोठा सन्मान तो कुठला आणि इतका मोठा व्यक्ती जो की ज्याने आखणी केली होती त्या योजनेची किंवा त्या विजयाची, तो आपल्याला भेटायला येतोय यासारखी दुसरी मोठी कुठली गोष्ट. आणि तो अनुभव आता लेखिका पुढे सांगतायत. आमच्याशी संवाद साधताना ब्रिगेडियर ठाकूर आम्हाला म्हणाले, "तुम्ही 5 वर्षांचा वादा केलात आणि तो निभावलात. याबद्दल अभिनंदन.
पण माझा प्रेमाचा, वयाचा अधिकार आणि हक्क वापरून सांगतो, तुम्ही हे मिशन बंद करू नका. इथे नेहमी या. आमच्या तरुण जवानांना भेटा आणि त्यांचा हौसला बुलंद करा. तुमच्या शहरातील कुशाग्र बुद्धीच्या मुलांना सांगा, आम्हाला त्यांची गरज आहे. निदान 5 वर्ष तरी कमिशन्ड ऑफिसर म्हणून डिफेन्स सर्व्हिसेस जॉइन करा. मग पुढच्या आयुष्यामध्ये तुमचं करिअर करायला तुम्ही मोकळे आहात. म्हणजे खरं तर ब्रिगेडियर ठाकूर लेखिकेशी संवाद साधताना असं म्हणतात, की तुम्ही आतापर्यंत 5 वर्ष आलात. तुमचं जे काही प्रॉमिस होतं ते तुम्ही पूर्ण केलंत. पण खरं तर तुमच्यामुळे आमच्या जवानांच्या मनामध्ये मायेचा ओलावा पुन्हा एकदा येत आहे किंवा त्यांना बरं वाटतंय, की तुम्ही येताय, तुम्ही त्यांना भेटताय. त्यांना नवीन उमेद मिळतेय. तर तुम्ही काही हे तुमचं मिशन थांबवू नका. तुम्ही येत जा इथे. त्यांचा हौसला बुलंद करत जा. म्हणजे त्यांच्या मनामध्ये नवीन आशावाद येतो तुम्ही त्यांना भेटायला आलात की. आणि तुमच्या आसपास जी काही मुलं आहेत, खरं तर त्यांना तुम्ही सांगा, की जे 5 वर्षांचं डिफेन्सचं ट्रेनिंग तुम्ही घ्या आणि मग तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे काही करायचं आहे ते तुम्ही करू शकता. तरुण मुलींना सांगा, की आमच्या जवानांशी विवाह करायला डगमगू नका आणि मला वचन द्या, की हा जो लष्कर आणि नागरिकांमध्ये तुम्ही एक भावनिक सेतू बांधत आहात, ते कधीच काम तुम्ही थांबवणार नाहीत. कारण तुम्ही नागरिकांना घेऊन इथे येता. त्यांच्या मनामध्ये सैनिकांच्या कामाविषयी किंवा त्यांच्या निष्ठेविषयी, त्यांच्या देशाविषयी ज्या काही भावना आहेत, त्या तुम्ही नागरिकांपर्यंत पोहोचवता. हे खूप वेगळं काम आहे आणि खूप गरजेचं काम आहे खरं तर लोकांच्या मनामध्ये ही भावना असली पाहिजे, की सैनिक आपल्यासाठी काय-काय करतायत हे त्यांना माहिती असलं पाहिजे आणि हे तुम्ही कधीच थांबवू नका असं त्यांना म्हणायचं आहे. अ, त्यानंतर पुढे आहे वातावरणामध्ये नीरव शांतता. नीरव म्हणजे भयानक शांतता. त्यां त्यांचा भंग करत मी आवेगाने म्हणाले, "नक्की सर, हे काम मी कधीच थांबवणार नाही." आणि लेखिकेला पण खूप छान वाटलं, की इतका मोठा माणूस आपल्यासमोर येऊन असं काहीतरी म्हणतोय. त्यामुळे त्या सुद्धा म्हणाल्या, की "नक्कीच मी हे अजून थांबवणार नाही. पुढे मी हे नेहमीच करत राहीन. मी इथे येत राहीन." तोलोलिंग पहाडीवरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेने जणू कानात हळूच म्हटले, "तथास्तु." भास असतो, पण अंगावर रोमांच उठले. नकळत तोलोलिंगला सॅल्यूट ठोकला. माघारी वळले ते या वीरांच्या त्यागाला, समर्पणाला अधिक लायक आणि अधिक जबाबदार, विवेकी आणि देशाबद्दल कर्तव्याची जाण असलेली भारतीय नागरिक बनूनच. आणि त्यांच्या मनामध्ये खरं तर आपल्या देशाबद्दल आता अतोनात प्रेम आहे. आपल्या देशाबद्दल सैनिक जे काही करतायत त्याबद्दल खूप आदर आहे. एक जबाबदार नागरिक बनून त्या आता पुढे चाललेल्या आहेत. म्हणजेच लेखिका पुढे चाललेल्या आहेत. युवकांनाही तसे बनवायचा आटोकाट प्रयत्न करेन, असे सैनिकांना आश्वासन देऊनच त्या बाहेर पडल्या. कारण ते म्हणतात, "माघारी जेव्हा जाल परतून ओळख द्या आमची त्यांना." म्हणजे जेव्हा तुम्ही इथून परत जाल, हे सगळं पाहून जेव्हा परत जाल, तेव्हा लोकांना आमची ओळख होऊ द्या. आमच्या कामाची ओळख त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या. आणि सांगा तुमच्या उद्यासाठी ज्यांनी आपला आज दिला आणि तुमचं उद्याचं भवितव्य सुखकर व्हावं, सुरक्षित व्हावं, यासाठी जवान शहीद होतायत. ते आपला आज पणाला लावतायत. ते आपला जीव पणाला लावतायत. का तर तुमच्यासाठी, तुमच्या रक्षणासाठी हे त्यांना सांगा, त्यांना कळू द्या. तर अशा पद्धतीने हा पाठ होता. हा पाठ घेतलेला आहे तुमच्या उद्यासाठी आपला आज देणारा सैनिक याच्यामधून. आय होप की तुम्हाला हा पाठ आवडला असेल. उत्तम लेखन केलेलं आहे, उत्तम विचार मांडलेला आहे आणि खरोखर आपण जाणीव ठेवली पाहिजे या सगळ्या जवानांबद्दल, त्यांच्या त्यागाबद्दल. ते जे आपल्यासाठी करतात, त्या प्रत्येक गोष्टीबद्दल आपण नेहमीच कृतज्ञ असलं पाहिजे. हा खूप सुंदर विचार लेखिकेने या पाठामधून व्यक्त केलेला आहे. थँक सो मच हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. पुन्हा भेटूया एका नवीन पाठासोबत नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.